कर्जमाफीवर जालन्यात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। ढोंगी नाटकी सरकार असं म्हणत सरकारवर हल्लाबोल चढवला गेला। संपूर्ण कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे। मुख्यमंत्र्यांवर शब्द न पाळल्याचाही आरोप करण्यात आलाय। कर्जमाफी न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। शेतकरी कर्जमाफीच्या नियम आणि अटींमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। मी सध्या जालन्याच्या अंतरवाला या ठिकाणी उभा आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत। त्यांना सरकारच्या निर्णयाबद्दल म्हणजे शेतकरी कर्जमाफीमध्ये जे काही नवीन बदल करण्यात आलेले त्याबद्दल काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। आमचा सरकारला असा प्रश्न आहे की तुम्ही एखाद्या आमदाराला 2015 ला तिकीट देता, तर 2019 ला पण त्याला तिकीट देता तुम्ही, तर मग शेतकरी का बसू शकत नाही या गोष्टीमध्ये? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सत्तेमध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या जोरावरती बसलेले आहेत। तुम्ही ज्या भूलथापा मारून तुमचा जो जाहीरनामा तयार केला होता की आम्ही असं करू शेतकऱ्यांसाठी तसं करू, तुम्ही याच्यातला कोणताही वादा पाळलेला नाहीये। आमची एवढीच अपेक्षा आहे की शेतकरी हा आत्महत्येकडे वळतोय, ते आत्महत्या थांबवण्यासाठी तरी कर्जमाफी होणं गरजेचे आणि सरसकट होणं गरजेचे। 2 लाखापर्यंत देऊ, 2.5 लाखापर्यंत देऊ, 50,000 देऊ, हे नाटक करायचं कशासाठी? जोपर्यंत आंदोलन केल्याशिवाय या सरकारला जागाच येत नाही। म्हणजे आम्ही आंदोलनच करायचं का प्रत्येक गोष्टीसाठी? तुम्हाला द्यायचंच आहे ना? यांची द्यायची कुवत नाही सर, यांची द्यायची लायकी नाही। जोपर्यंत या सरकारला जागावर आणत नाही, सर्व शेतकरी एकजूट होत नाही, तोपर्यंत या सरकारला जाग येणार नाही। मला असं वाटतं येणाऱ्या काळात त्यांना आम्ही याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। अरे इतकं निर्लज्ज सरकार आहे। कारण की हाच देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी म्हणे 7-12 कोरा कोरा कोरा, आणि आता पहिले 5 तारखेला करतो म्हणे, नंतर 30 तारखेला करतो म्हणे, आता 29। ज्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनात आम्ही नागपूरपर्यंत गेलो, बच्चू भाऊ कडू। आता ते झाले शेतकऱ्याविषयी कडू, काय करणार आहे त्याला? कारण त्याला भेटले आमदारकी, ते बसले शांत। रोहित पवारांना जे आंदोलन केलं त्याच्यात ते थोडंफार यश आलंय असं म्हणतात। सरकार कर्जमाफीचा ढोंग करत आहे आणि सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया जालन्यातल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।